आज राहुल गांधी सहित सर्व विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, पळपुटेपणा सोडा आणि संसदेमध्ये चर्चेला समोर जा। विद्यार्थ्यांचे खरे कैवारी असाल तर हिम्मत दाखवा। लोकशाहीमध्ये निर्णय रस्त्यावर होत नाही, तो संसदेत होतो। जर देशाच्या संविधानावर विश्वास असेल तर संसदेत चर्चा करा। उत्तर पाहिजे असतील संसदेत मागा। तुमच्याकडे जर काही कल्पना असतील, संकल्पना असतील तर त्या प्रत्यक्षात आणण्याकरता सरकारला मजबूर करा। पण आंदोलनाच्या भरोशावर आपली राजकीय पोळी भाजणं बंद करा। या ठिकाणी खरोखर विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर चर्चेच्या माध्यमातूनच ते होतील। मोदीजींनी विद्यार्थी हिताला सर्वोपरी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विशेषतः पेपर लीकच्या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करून या सगळ्या अपराध्यांना शिक्षा देण्याचा निर्णय मोदीजींनी केलेला आहे। मला असं वाटतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये एक अत्यंत कडक भूमिका मोदीजींनी घेतली। नीटची पुनर्परीक्षा झाल्यानंतर कुठलीही अडचण न येता ही परीक्षा पूर्ण झालेली आहे। विद्यार्थी खुश आहेत, ते त्या ठिकाणी पास झाल्यानंतर सेलिब्रेशन्स करतायत। अशाच पुढच्या सगळ्या परीक्षा झाल्या पाहिजे, या दृष्टीनं ही चर्चा अत्यंत आवश्यक आहे। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे, यूपीएच्या सरकारच्या काळामध्ये 8,000 कोटी रुपयाचं केवळ देशाचं बजेट होतं, ते आता 1,39,000 कोटीचं मोदीजींनी केलं आहे। IIT असेल, एम्स असेल, सगळ्या आयकॉनिक संस्थांची संख्या वाढवली, सीट्सची संख्या वाढवली। मेडिकल एज्युकेशन, MBA, इंजिनिअरिंग या सगळ्या क्षेत्रांमध्ये नवीन संधी या विद्यार्थ्यांना मोदीजींनी उपलब्ध करून दिल्या आहेत। पण विरोधी पक्षाची चर्चा करण्याची हिंमत नाही, कारण त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल। कशा पद्धतीनं कर्नाटकमध्ये पेपर लीक झाला, त्यांना उत्तर द्यावं लागेल। कशा पद्धतीनं तेलंगणामध्ये पेपर लीक झाले, आप पार्टीला उत्तर द्यावं लागेल। पंजाबमध्ये कशा प्रकारे लीक झाले, काँग्रेसला उत्तर द्यावं लागेल। राजस्थानमध्ये त्यांची सरकार असताना 8 वेळा पेपर लीक झाले। त्यांच्या प्रत्येक सरकारमध्ये झालेला घोटाळा बाहेर येईल आणि म्हणून त्यांना या ठिकाणी चर्चा करायची नाहीये। अराजकता हीच केवळ मानसिकता आहे, अराजकतावादी मानसिकतेत नाही चाललेलं आहे।